दिल को तुमसे प्यार हुआ आणि मग ॲड शूट्स केलेले. अरे वा. दिल को तुमसे प्यार हुआ म्हणजे काय रे? ह्याचा मला अर्थ नाही माहिती. फर्स्ट सीन कर्जत मध्ये गोठ्यात होता, अच्छा. तर तो वाला सीन मला खूप आवडला, कारण की त्यात असं कपिलाला फर्स्ट टाइम म्हणजे मी असं गायला वगैरे हात लावलेला. हे पहिल्यांदा मी दिसलो की येऊन आधी मिठी मारतात अरे वा. आणि खऱ्या प्रेमाने मिठी मारतात. म्हणजे ती आमच्या इंडस्ट्रीमधली मिठी नाही. फोन आला डॉक्टर अमोल कोल्हे आणि सचिनचा की स्वप्नील आम्ही सांगतोय तो हा रोल कर, तुला खूप काहीतरी छान मिळेल हे आम्ही तुला नक्की सांगतो आणि खूप मस्त रोल आणि म्हणून तुझ्या नावाचा याच्यासाठी विचार केलाय की हा जर रोल मी केला नसता तर माझ्यासारखा अभागी मी ठरलो असतो. हाय नमस्कार, मी सागरिका आणि तुम्ही पाहताय अल्ट्रा मराठी बस. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवर आत्ता आपण आलो आहे आणि आता आपल्यासोबत आहे सावित्रीबाई फुले यांचे वडील आणि सावित्रीबाई फुले यांची छोटी भावंड. सो तुम्हा तिघांचंही अल्ट्रा मराठी बसमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? थँक्यू. आम्ही सगळे छान आहोत. सध्या लग्नाची धामधूम चालू आहे सावित्रीच्या, तर त्यामध्ये आम्ही व्यस्त आहोत सगळे. या पोरांना खूप कामं लावतोय आम्ही, पळवतोय. बरं, हा बोल. खूपच कामं लावतायत. काय कामं लावतायत? म्हणजे इकडून धावायचं, तिकडून धावायचं, फुल लावायचे, हे करायचं, ते करायचं. बघितलं ना काय काय कामं वाटतात मुलांना. फुलं लावायची. घरामध्ये अशीच कामं लावतात सर्वेस. अशीच कामं लावतात. बरं, तुम्ही तुमची छोटीशी इंट्रो करून द्या आमच्या प्रेक्षकांना. हां, मी स्वप्नील राजशेखर. मी खंडोजी नेवसे पाटील म्हणजे आपल्या सावित्रीचा बाप हे कॅरेक्टर करतोय. हा आमचा माझं नाव वेद सचिन शेलार. मी सदाशिव म्हणजेच सावित्रीचा छोटा भाऊ. मी मन संतोष पाटील म्हणजे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेमध्ये सावित्रीबाईंचे लहान भाऊ म्हणजे सखाराम. बरं, तुम्ही ऑन कॅमेरा त्यांना आबा म्हणता, ऑफ कॅमेरा तुमचं रिलेशन कसं आहे? ऑफ कॅमेरा काय धमाल सुरू असते? आवाज बोलतो. बरं, गंमत सांगतो. ही दोन्ही मुलं आणि आमची तक्षा सुद्धा जी सावित्री करते, ही पहिल्यांदा मी दिसलो की येऊन आधी मिठी मारतात. अरे वा. आणि खऱ्या प्रेमाने मिठी मारतात. म्हणजे ती आमच्या इंडस्ट्रीमधली मिठी नाही, खऱ्या प्रेमाने येऊन बिलगतात पोरं. आणि मला स्वतःला लहान मुलं खूप आवडतात. तर ह्या मुलांनी सकाळी माझी सुरुवात छान होते. अरे वा, खूप छान. आणि हेच नातं ते ऑन कॅमेराही दिसतं आपल्याला. बरं, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की ह्या मालिकेत तुम्ही सावित्रीबाई फुले यांचे वडील साकारताय. सो जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला समजलं की ही छान भूमिका आपल्या वाट्याला आली, सो तेव्हा फर्स्ट रिॲक्शन काय होती? तो क्षण कसा होता? मी जरासा वेडा होतो. मी इतका वेडेपणा करायला निघालो होतो की मला पहिल्यांदा जेव्हा आमच्या सचिन गद्रे जे आमचे क्रिएटिव्ह आहेत त्यांचा फोन आला की स्वप्नीला असा आपण एक शो करतोय सावित्री ज्योतिराव फुले आणि त्याच्यामध्ये सावित्रीबाईंच्या वडिलांची भूमिका तुला करायची आहे. तर मी तसं ज्योतिबा आणि सावित्री आईंबद्दल वाचलेलं आहे, पण फार खोल माझं वाचन नाही आहे. म्हणजे त्यांची बॅकस्टोरी, त्यांचं बालपण याच्याबद्दल मला काही माहिती नव्हतं. तर मी आपला एक टिपिकल अभिनेत्याचा एक प्रश्न विचारला की मला किती दिवसाचं काम असेल. तर तो म्हणाला, अरे पहिले 2 महिने ना तुझं खूप जास्त काम आहे आणि त्याच्यानंतर ते एकदा लग्न झालं की त्या फॅमिलीमध्ये मुलगी गेली की ते कमी होईल. आणि मी खूप तद्दन अभिनेत्याचा विचार केला, कमर्शियल अभिनेत्याचा, की म्हटलं अरे 2च महिन्याचा ट्रॅक आहे तर तू मला का बोलवतोयस? मला काहीतरी मोठा रोल असेल तर दे ना, जो निगेटिव्ह असेल किंवा कुठलाही जो लॉंग टर्म जाणार आहे, तर मला हा शो करायला जास्त आवडेल. तर याच्यामध्ये 1 दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी मला अमोलचा आणि सचिनचा असा फोन आला, डॉक्टर अमोल कोल्हे आणि सचिनचा, की स्वप्नील आम्ही सांगतोय तो हा रोल कर, तुला खूप काहीतरी छान मिळेल हे आम्ही तुला नक्की सांगतो आणि खूप मस्त रोल आणि म्हणून तुझ्या नावाचा याच्यासाठी विचार केलाय. तर मी निव्वळ त्यांच्यावरती विश्वास ठेवला की अमोल आणि सचिन एवढ्या आणि कार्तिक ऑफकोर्स इतक्या माझा यांच्यावरती विश्वास आहे. तर ते सांगतायत तर मी आलो आणि जसं मी सीन्स करायला लागलो, जसे या रोलचा अभ्यास करायला लागलो, एक सीन जसं माझ्यासमोर उलगडत गेला तसं मला कळलं की हा जर रोल मी केला नसता तर माझ्यासारखा अभागी मी ठरलो असतो. इतका सुंदर, इतका गोड रोल आहे. एका अभिनेत्याला आणखी काय हवं असतं. म्हणजे तो एक खंडोजी नेवसे पाटील हा याच्यामध्ये सगळ्या शेड्स आहेत. एका जागी तो त्यावेळची जी धार्मिक सगळी अवडंबरं होती त्याच्या समोर तो हतबल आहे.
त्याचं मुलीवर निरातिशय प्रेम आहे, त्याच्यासाठी तो अगदी खून करायला सुद्धा उठतो. हेही आहे. त्याचं मुलीवर खूप प्रेम आहे. खूप मुलीचे आणि बापाचे गोड सीन्स याच्यामध्ये येतात. एकाच वेळेला तो गाव पाटील आहे, त्याला गावची जबाबदारी पण आहे आणि इंग्रज सरकारला पण त्याला सांभाळायचं आहे. तरी इतक्या सगळ्या शेड्स याच्यामध्ये आहेत ज्या मला करायला मिळाल्यात, ते करायला भाग्य लागतं. याच्यासाठी, या भूमिकेसाठी कोणती विशेष मेहनत घ्यावी लागली का तुम्हाला? मी विशेष मेहनत अशी काही केली नाही. काय होतं ना की मी आहे कोल्हापूरचा अच्छा. आणि मी खूप चांगला वाचक आहे माझ्या सुदैवाने. तर अशा भूमिकेसाठी एक महत्त्वाचं आपल्या हाताशी असायला लागतं, ते म्हणजे भाषा. तर माझ्या सुदैवाने ती माझ्या हाताशी आधीपासून होती. मी खूप चांगलं साहित्य मराठीतलं वाचलेलं आहे आणि अगदी ग्रामीण साहित्य सुद्धा वाचलेलं आहे. म्हणजे आनंद यादवांची पुस्तकं वाचलेली आहेत आणि अनेक साहित्यिक मी अभ्यासलेले आहेत. शंकर पाटलांची कथाकथनं मी ऐकलेली आहेत, पुस्तकं वाचलेली आहेत. तर त्यामुळे भाषा माझी या रोलसाठी जी आवश्यक होती ती माझ्याकडे होती. तर मग त्याच्यानंतर सीन्स इतके गोड लिहून येत आहेत, इतके छान सीन्स आहेत आणि आमचे डिरेक्टर, आमचा कार्तिक, तो प्रत्येक सीनच्या आधी त्या सीनची पार्श्वभूमी, त्यावेळची सामाजिक परिस्थिती. आता त्या गमतीचा भाग असा आहे की त्यावेळची सामाजिक परिस्थिती ही या सिरियलमध्ये तितक्या प्रकर्षाने दिसेलच असं नाही, पण जेव्हा कार्तिक आम्हाला ते फीड करतो की वातावरण असं होतं बरं का, त्यामुळे थोडंसं ते हा असा दबलेला आहे की हा बोलू नाही शकत. तर परफॉर्म करताना ते त्याची इतकी मदत होते की फार काही करावं लागत नाही. तर आणि वेगळी तयारी करायची गरज नाही. आपण दिग्दर्शकाच्या आणि लेखकाच्या हाती स्वतःला सोपवलं की काम सोपं होतं. खूप छान एक ॲडवाईस दिलाय हा. बरं, मला या दोघांना विचारायला आवडेल, तुमचं या मालिकेसाठी कास्टिंग कसं झालं? तुमचं ऑडिशन झालं होतं का यावर? माझं मला माहीत नाही. मी एकदा खेळून आलो आणि अच्छा. माझी मम्मी बोलली की तुझं एका सिरियलमध्ये झालंय. तर मी बोललो ठीक आहे, कोणती सिरियल आहे? बोलली सावित्रीबाई ज्योतिराव फुले. मी बोललो ते कोण आहेत? हां, तर ती बोलली की ते ज्यांनी हे आपलं काय बोलतात मुलींसाठी स्कूल बनवलं. अरे वा. तर मला असं कधी असं सोशल सायन्स वगैरे असं आवडतं. अरे तर वा. मी बोललो चला बघूया नवीन काहीतरी. अरे वा, अरे वा, खूप छान. बरं, तुला आता काय विशेष मेहनत घ्यावी लागते का? एवढे मोठे सीन्स येतात तुझ्याकडे, तू ते डायलॉग्स सगळे पाठ करताना कसं करतोस? तो ते थोडं डिफिकल्ट होतं, पण ते कार्तिक सर कधी ते काय डायलॉग्स ते सोपे करून देतात. अरे वा. आताच डायलॉग होता की काहीतरी ते नारवासे कुंभार म्हणून काहीतरी होतं. ते बोलले की तू पण फक्त ते आम्ही कुंभारपासून बनवून घेतलं. बरं. बरं, तुझं कसं झालं मालिकेसाठी कास्टिंग? मी माझ्या मम्मीच्या भावाच्या लग्नात गेलेला. रात्री 12 वाजता इकडचे जे हेड आहेत सचिन सर, त्यांचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की उद्या हे लुक टेस्टला या, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या सिरियलसाठी. अरे वा. आम्ही आले, आमचं सिलेक्शन झालं, मग आम्ही इथे आले. अरे वा, खूप छान. बरं, या अगोदर तुम्ही मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये काम केलं होतं का? तू कुठे काम केलं होतंस? मी याच सेटवर प्रेमास रंग यावे ही सिरियल केलेली. इथेच गोरेगाव फिल्म सिटीमध्ये मी जय जय शनिदेव केलेली. अरे वा. त्याच्यानंतर 2-3 हिंदी सिरियल्स. अरे वा. आणि हिंदी सिरियलची नाव पण सांगा मला. तू दिल में धडकन, अच्छा. दिल को तुमसे प्यार हुआ आणि मग ॲड शूट्स केलेले. अरे वा. दिल को तुमसे प्यार हुआ म्हणजे काय रे? ह्याचा मला अर्थ नाही माहीत. मी केली आहे सुंदरी, माझी पहिली सिरियल. अच्छा. पुन्हा कर्तव्य, यड लागलंय अरे प्रेमाचं, वा. गाथा नवनाथांची, साधी माणसं आणि सावी. अरे वा, खूप स्टार छान. मुलं आहेत आमची. हो, ते त्यांच्या वागण्या बोलण्यावरनं लक्षात येतं आणि मालिकेतही आपल्याला लक्षात येतच. सो हे जे एवढे मोठे डायलॉग वगैरे येतात, एवढे मोठे सीन्स येतात, ते तुम्ही पाठांतर कसं करता? कारण आम्हाला ना ते ऑन कॅमेरा बघून खूप कौतुक वाटतं की बाबा एवढी लहान लहान मुलं आहेत आणि इतके छान सीन्स करतायत. परत तुमचा शाळेतला अभ्यासही असतो, कसं ऍडजस्ट करता रे सगळं? ते कधी म्हणजे आता मोस्टली शाळेतला अभ्यास आधी तू कसा करतोस ते मला सांग. मी इकडे शाळेचा अभ्यास जर मी आदल्या दिवशी नाही गेलो अच्छा. तर दुसऱ्या दिवशी ते आमचं एक हे आहे ॲप आहे स्कूलचा, अच्छा. टॉडेल म्हणून, तर त्यावरती तो अभ्यास येतो. मग तो इकडे ते सब्जेक्टचे बुक्स आणतो आणि ते करून घेतो कम्प्लीट. अरे वा. आणि ते डायलॉग्स ते की पॉईंट्स लक्षात ठेवतो आणि मग होतं.
मी आता हा दिवस आहे ना, मी रात्री जाईल. आज स्कूल होती. मी अच्छा. रात्री जाईल, तो 12 वाजता अभ्यास कम्प्लीट करेल आणि झोपून जाईल. अरे वा, किती हुशार मुलं आहेत आपली. हुशार आहेत, सिन्सिअर आहेत हो. आणि गोड मुलं आहेत. अरे वा, खूप छान. बरं, ऑफ कॅमेरा तुम्ही कोणते गेम्स खेळता? काय धमाल सुरू असते तक्षासोबत? ऑफ कॅमेरा तर खूप आम्ही सगळे धमाल करतो. म्हणजे आम्ही सगळे वेगळे वेगळे गेम्स आणतो. मी उनो आणतो, क्यूब आणतो वगैरे. तू कोणते गेम्स खेळतोस? मला चेस आवडतो. अरे वा. ॲटलास्ट अजून कोणता शिकवलेलं मला? कॉन्सन्ट्रेशन. आणि महत्वाचं म्हणजे नावांच्या भेंड्या खेळतात, अरे वा. है ना, गाण्याच्या भेंड्या खेळतात. अरे तर फार मोबाईलला चिकटलेली मुलं नाही आहेत. खूप छान, खूप छान वाटतं या सगळ्या गप्पा मारताना. बरं, आतापर्यंत बरेच सीन शूट झाले. तुमचा आवडता सीन कोणता? बरेच सीन आहेत. स्पेशली सावित्री बरोबरचे जे इमोशनल सीन आहेत, ज्याच्यामध्ये बाप परिस्थितीने हतबल आहे, तो मुलीच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. असे काही सीन झाले की सावित्री विचारते की उद्या माझ्या मैत्रिणीचे परवा तिचा नवरा वारला म्हणून तिला चितेवर चढवायला निघाले होते, किंवा माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीचे केस कापले, उद्या माझ्या बाबतीत असंच झालं तर आबा तुम्ही मलाही चितेवर चढवाल, माझेही केस कापाल. तर सामाजिक परिस्थितीनं तो सगळा पगडा मनावरती असणारा बाप आपल्या मुलीला याचं उत्तर देऊ शकत नाही. आणि त्यालाच प्रश्न पडतो की मी काय करेन अशा वेळेला, जर माझ्या मुलीच्या बाबतीत झालं आणि मला जर सांगितलं की या मुलीला सती जावं लागेल तर मी काय करेन. या प्रश्नात तो स्वतः पडतो आणि तो फक्त मुलीला घट्ट कवटाळतो छातीशी. तर असे काही इमोशनल सीन्स आहेत. एक सीन प्रेक्षकांना खूप आवडला, जिथे एक स्थळ मुलीसाठी येतं, सावित्रीसाठी, आणि दाखवताना एक छोटा मुलगा दाखवतात आणि प्रत्यक्षात एक थोराड मुलगा, एक 30-32चा माणूस बसवतात. आणि त्याच्यानंतर खंडेराव नेवसे पाटलाचा जो उद्रेक होतो, तो कुऱ्हाड घेऊन मारायला जातो मध्यस्थाला. तर तो सीन करताना पण खूप मजा आली आणि लोकांनाही खूप आवडला. खूप छान फीडबॅक आला त्याचा. तुमच्या दोघांचे आवडते सीन कोणते? माझा तर तो एक होता की जेव्हा मी फर्स्ट टाइम सावीसोबत काम केलं आणि आमचा फर्स्ट सीन कर्जत मध्ये गोठ्यात होता. अच्छा. तर तो वाला सीन मला खूप आवडला, कारण की त्यात असं कपिलाला फर्स्ट टाइम म्हणजे मी असं गायला वगैरे हात लावलेला तेव्हा. सेम. अरे वा, खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारताना. खूप धमाल येते. थँक्यू सो मच आणि तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि ही मालिका मनोरंजन तर करेलच, पण 100-125 वर्षापूर्वीची जी सामाजिक परिस्थिती होती ती तुम्हाला उलगडून दाखवेल. ज्योतिबा आणि सावित्री आईंनी कुठल्या दिव्यातून काय साध्य केलंय हे सुद्धा बघायला मिळेल. तर आवर्जून बघा. मी सावित्री ज्योतिराव फुले.